So first of all we find out the k for t equals to 10 म्हणजे 10 मिनिटानंतर किती असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कसं काढता येणार 2.303 अपॉन टी. टी म्हणजेच काय तर 10 मिनिटानंतर म्हणजेच टी म्हणजेच 10. सो अपॉन 10 लॉग ऑफ ए किती आहे तर 25.4. ए मायनस एक्स किती आहे तर 25.4. सॉरी, दिस इज after 10 times it is 13 only. Okay, so that is the 13.5. so when you solve this, that is आता याचा जर सॉल्व केले तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. सो 0.2303 हे जर याला डिवाइड आहे तर लॉग ऑफ आता इंटू लॉग ऑफ म्हणजे 25.4 मायनस लॉग ऑफ 13.5 याचा जर लॉग काढलाय तुम्ही, आता इथे आहे k इज इक्वल्स टू 0.2303 इंटू लॉग. आता याचा लॉग किती येतोय 25.4. सो दॅट इज 1.4048 मायनस 13.5 चा लॉग किती येतोय तर 1.1303. सो याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती येते तर इट इज कम्स लाईक 0.2745. हे याच्यामधून हे मायनस केलं तर सो हिअर 0.2303 याचा जर इंटू केला तर विल गेट द के इज इक्वल्स टू किती येते तर 0.06323. आता हे काय आहे तर रेट कॉन्स्टंट आहे आणि कशामध्ये असते फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आपण कशामध्ये तर टाइम इनव्हर्स मध्ये. तर हे कशामध्ये तर मिनिट इनव्हर्स. याचा युनिट काय होणार मिनिट इनव्हर्स. हे झाले तुमचं के 10 साठी. इन दिस वे सेकंड आपण परत आपल्याला काय काढायचं आहे के 20 मिनिट साठी. हा आपण के 10 मिनिट साठी काढलाय. के 20 मिनिट साठी अगेन 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. याच्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या 2.303 अपॉन 20 इंटू लॉग ऑफ ए म्हणजेच किती आहे तर 25.4 आणि ए मायनस एक्स किती आहे तर 7.1. सो आता तुम्ही जर 7.1 म्हणजेच तुम्ही आता 2.303 डिवायडेड बाय 20 आणि लॉग ऑफ 25.4 आणि लॉग ऑफ 7. मायनस लॉग ऑफ 7.1 जसं आपण आधी केलंय तसंच जर केलंय तर काय आहे की तुम्हाला के 20 इज इक्वल्स टू हे जे आहे तर तुम्हाला कसं मिळणार आहे 2.303 अपॉन 20 इंटू लॉग याचा येतोय 1.4048 25.4 चा आणि लॉग 7.1 चा येतोय 0.8513. दिस इज द लॉग. आता नाव आता तुम्ही के 10 आणि के 20 हे दोन कम्पेअर करून बघायचे. सो के 20 इज इक्वल्स टू 2.303. आता ही जी व्हॅल्यू आहे याच्यातून मायनस केली तर ही व्हॅल्यू किती येते तर इट इज कम्स राईट 0.5535 डिवायडेड बाय 20. हे इंटू केलं आणि याला डिवाइड बाय 20 केलं तर युअर आन्सर विल बी के 20 साठी किती येते तर इट इज 0.0637 मिनिट इनव्हर्स. आता तुम्ही के 20 ची व्हॅल्यू बघा आणि के 10 ची व्हॅल्यू बघा. ही किती आहे 0.0632 आणि ही किती आहे 0.0637. सो ही काय ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय आहे फेअरली कॉन्स्टंट. इट इज फेअरली कॉन्स्टंट. जर फेअरली कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू जर येत असेल तर के इज इक्वल्स टू कॉन्स्टंट व्हॅल्यू जर येत असेल तर दिलेली रिएक्शन ही काय असते
फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स असते, कारण आपण फॉर्म्युला कुठला यूज केलाय, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सचा यूज केलाय, त्यामुळे दिलेली रिएक्शन्स ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स आहे हे आपण सांगू शकतोय फ्रॉम दिस डेटा. सो दिस इज द सेकंड, दिस इज द थर्ड प्रॉब्लेम्स. अशा पद्धतीचं तुम्हाला हे प्रॉब्लेम्स विचारू शकतात. सो इन दिस वे दिस प्रॉब्लेम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीला हे प्रॉब्लेम्स फार इम्पॉर्टंट असतात. देन नेक्स्ट प्रॉब्लेम, काही ठिकाणी तुम्हाला सिंपल प्रॉब्लेम्स पण विचारतात. हे थोडस असे लेंथली प्रॉब्लेम जर असेल तर ते 5 मार्कला विचारतात. सिंपल असेल तर ते त्या थेरॉटिकल डेफिनेशन्स आणि ते एक छोटस प्रॉब्लेम्स असं पण विचारतात. जसं आता हाफ लाईफ पिरियड असेल तर हाफ लाईफ पिरियड हा एक छोटस प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारू शकतात. ओके. तुमच्या पेपरमध्ये जर तुमची ऑफलाईन एक्झाम झाली तर त्यामध्ये कंपल्सरी प्रॉब्लेम्स असतात. एक 2 ते 3 कंपल्सरी प्रॉब्लेम्स त्यामध्ये असतातच असतात. त्यामुळे प्रॉब्लेम्स हे खूप महत्वाचे आहे आणि ते तुम्हाला करता यायला पाहिजे. जे जिथपर्यंत तुम्ही करत नाही तिथपर्यंत तुम्हाला. सो नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज नंबर 4th प्रॉब्लेम. The half life, the half life time, the half life time of a certain reaction is 50 minutes, 15 minutes, 15 minutes is 15 minutes, 15 minute. Calculate the rate of or rate constant, calculate rate constant of a reaction, reaction. काय दिलेलं आहे त्यांनी, काय म्हटलंय की हाफ लाईफ पिरियड ऑफ रिएक्शन्स इज 15 मिनिट्स. हाफ लाईफ पिरियड हा किती आहे, 15 मिनिट्स आहे. आणि त्याच्यावरून तो काय म्हणतो की रेट कॉन्स्टंट काढा, म्हणजे के काढायला सांगतोय. के दिलेलं काय आहे, हाफ लाईफ पिरियड दिलाय, टी हाफ दिलाय, तो किती आहे 15 मिनिट्स. 15 मिनिट्स असा कुठला फॉर्म्युला आहे की ज्यामध्ये हे दोन्ही येतात, तर बाय युझिंग द फॉर्म्युला, फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला आहे की जो हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला आहे तो कुठला आहे, तर दॅट इज के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन टी हाफ. हा फॉर्म्युला आहे, हे दिलेला आहे, हे काढायचं आहे. सो 0.693 अपॉन टी हाफ किती आहे तर 15. किती येतंय हे व्हॅल्यू, तर ही येतंय दॅट इज के इज इक्वल्स टू 4.62 into 10⁻⁻² मिनिट इनवर्स. एच नेहमी युनिट्स काय असते, मिनिट इनवर्स असते, राईट. सो दिस इज द रेट कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन्स. असे सिंपल प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. सो दिस इज द सिंपल प्रॉब्लेम्स विच विल बी आस्क्ड इन द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन्स. अशा पद्धतीचे सिंपल प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला विचारतात. सो एक प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क साठी घ्या, म्हणजे तुम्हाला होमवर्क करता येईल आणि ते मला तयार करून जसं आपण असाइनमेंट्स घेतल्या ना तशा पद्धतीने ते सोडवायचं आणि मला पाठवायचं. राईट डाऊन द होमवर्क. प्रॉब्लेम, नेक्स्ट प्रॉब्लेम दॅट इज 5th नंबरचं होमवर्क साठी आहे. हे तुम्ही करायचं आहे घरी. ओके, ते करून सोडवून मला दाखवायचं. द टेम्परेचर कोएफिशिएंट, the temperature coefficient of reaction
K35 divided by K25 is 1.75. Calculate the energy of activation. R is given, that is 8.314 joule per Kelvin per mole. Joule per Kelvin per mole. दिस इज द होमवर्क. हे प्रॉब्लेम पेपरवर सोडवायचं आणि मला पाठवायचं. ओके, व्हॉट्सअपला पाठवा. काय करणार आहे यामध्ये तुम्हाला टेम्परेचर कोएफिशियंट दिलाय K35 डिवाइडेड बाय K25 इज 1.75 असं दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन काढायचं आहे, म्हणजेच काय काढायचं आहे, EA काढायचं आहे. आणि फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे, log K2 upon K1 is equals to EA upon 2.303 into R into T2 minus T1 upon T2 into T1. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. ओके, आता एक लक्षात घ्या, T1 आणि T2 तुम्हाला इथे कुठेही दिलेला आहे का, तर आहे. K35 दिलाय आणि K25 काय आहे, T1 आहे. K35 काय आहे, T2 आहे. तर 273 ला प्लस 25 करायचं, तो T1 येणार आणि 273 प्लस 35 करायचं, तो केल्विन मध्ये आपण कन्वर्ट करतो. हे डिग्री मध्ये आहे तर ते केल्विन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायला पाहिजे, त्यामुळं तो असणार आहे, तर तुमचा T2 असणार आहे. ओके, सो T1 T2 पण दिलेला आहे, R दिलेला आहे, EA काढायचा आहे. लॉग K1 K2 अपॉन K1 तुम्हाला दिलेला आहे, दॅट इज 1.75. हे सिंपल प्रॉब्लेम आहे, सोडवायचं आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं. ओके, आता मी इथे थांबतोय. पुढच्या लेक्चर्सला आपण आणखी 1-2 प्रॉब्लेम्स घेऊया आणि नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. ठीक आहे. नाउ आय एम गोइंग टू स्टॉप द क्लास, राइट.